श्री स्वामी समर्थ. सावधान, 1 जानेवारीला सकाळी उठल्या उठल्या हे काम चुकूनही करू नका, अन्यथा वर्षभर पश्चाताप होईल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 1 जानेवारी म्हणजे एका नवीन सुरुवातीचा दिवस. आपण सगळेच जण नवीन संकल्प करतो, नवीन स्वप्ने पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रात आणि मानसशास्त्रानुसार वर्षाचा पहिला दिवस हा तुमच्या पुढच्या 365 दिवसांचा पाया असतो. अनेकदा आपण उत्साहाच्या भरात किंवा अज्ञानामुळे 1 जानेवारीच्या सकाळी अशा काही चुका करतो ज्याचा परिणाम आपल्या पूर्ण वर्षाच्या प्रगतीवर, मानसिकतेवर आणि आर्थिक स्थितीवर होतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही 1 जानेवारीला सकाळी उठल्या उठल्या चुकूनही करायला नकोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टीप तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. पहिली चूक, उशिरा उठणे आणि आळस. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशिरा उठणे. 31 डिसेंबरच्या रात्री आपण पार्टी करतो, उशिरापर्यंत जागतो, हे मान्य आहे. पण 1 जानेवारीची सकाळ जर तुम्ही आळसात आणि दुपारी 12 वाजेपर्यंत झोपून घालवली तर तुम्ही तुमच्या मेंदूला आळस हा संदेश देता. शास्त्रात म्हटलं आहे, यथा दृष्टी तथा सृष्टी. वर्षाची सुरुवात जर चैतन्याने झाली नाही तर पूर्ण वर्षभर तुम्हाला थकवा आणि कामात उत्साह जाणवेल. म्हणून किमान सूर्योदयाच्या आसपास उठण्याचा प्रयत्न करा. दुसरी चूक, रिकाम्या पोटी वाद घालणे किंवा चिडचिड. दुसरी मोठी चूक म्हणजे भांडण किंवा नकारात्मक बोलणे. सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही कोणाशी वाद घातला, ओरडलात किंवा घरात कटकट केली तर तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल, स्ट्रेस हार्मोन वाढते. 1 जानेवारीला जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेने सुरुवात केली तर तुमच्या अवतीभोवती तशाच घटना घडत राहतात. आजच्या दिवशी सर्वांशी प्रेमाने बोला, घरात आनंदी वातावरण ठेवा. तिसरी चूक, हे काम अजिबात करू नका. कर्ज किंवा व्यवहार. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. 1 जानेवारीला कुणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून कर्ज घेऊ नका. असे मानले जाते की वर्षाच्या पहिल्या दिवशी जर धन बाहेर जात असेल अनावश्यक खर्चाच्या स्वरूपात तर वर्षभर आर्थिक ओढाताण राहते. तसेच आजच्या दिवशी कोणाकडून पैसे उसणे घेणे म्हणजे मी स्वतः सक्षम नाही असा संदेश स्वतःला देणे होय. गुंतवणूक करण्याबद्दल विचार करा, पण उधारी टाळा. चौथी चूक, मोबाईलचा अतिवापर आणि नकारात्मक बातम्या. सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो, मोबाईल घेतो आणि सोशल मीडिया स्क्रोल करतो. 1 जानेवारीला सकाळी उठल्यावर किमान कमी 1 तास मोबाईलपासून दूर राहा. जगाच्या बातम्या, कोणाचे तरी स्टेटस किंवा नकारात्मक पोस्ट पाहून स्वतःचा दिवस खराब करू नका. त्याऐवजी 15 मिनिटे शांत बसा, ध्यान, मेडिटेशन करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. पाचवी चूक, घरात पसारा आणि अस्वच्छता. वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमचे घर कसे आहे यावरून तुमची मानसिक स्थिती ठरते. जर घरात कपड्यांचा ढीग, उष्टी भांडी किंवा कचरा असेल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही असे मानले जाते. 1 जानेवारीला सकाळी तुमचे घर स्वच्छ आणि सुगंधी ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण होतात, ज्या तुम्हाला वर्षभर कार्यक्षम ठेवतात. काय करावे तर सांगते, ऐका. आता तुम्ही म्हणाल, मग करायचं काय? 1. सकाळी उठल्यावर देवाला किंवा निसर्गाला धन्यवाद द्या. 2. कोमट पाणी प्या आणि थोडा व्यायाम करा. 3. तुमच्या वर्षाचे सर्वात मोठे ध्येय एका कागदावर लिहा. 4. आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. तर मित्रांनो, 1 जानेवारी हा फक्त एक तारीख बदलण्याचा दिवस नाही, तर स्वतःला बदलण्याची एक संधी आहे. वरील चुका टाळा आणि एक पॉझिटिव्ह सुरुवात करा.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नवीन वर्षात कोणता संकल्प केला आहे ते लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या चुका करणार नाहीत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाचं, तुम्हा सर्वांना सुखमय आणि समृद्ध नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.